नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी बोर्ड परीक्षा इंग्रजी विषयाचा क्वेश्चन पेपर पॅटर्न बघणार आहोत. यामध्ये लक्षात घ्या 80 मार्काचा पेपर असणार आहे. त्यामध्ये सेक्शन 1 प्रोज सेक्शन, त्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग हे सर्व 16 मार्काला येणार आहे. त्याच्यानंतर पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन 1, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, 12 मार्कांसाठी येणार आहे. हा सीन एक्स्ट्रॅक्ट येणार आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला धडा चॅप्टर त्याच्यामध्ये विचारला जाणार आहे. यामध्ये A1, A2, A3, A4, A5, A6 असे 6 प्रश्न येतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. A1 त्या ठिकाणी ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इंटरप्रिटेशन, A4 पर्सनल रिस्पॉन्स, A5 लँग्वेज स्टडी, A6 व्होकॅब्युलरी, अशा प्रकारे 6 प्रश्न त्या ठिकाणी येतील. यानंतर बी क्वेश्चनमध्ये लँग्वेज स्टडी येणार आहे 4 मार्कांसाठी. याच्यामध्ये B1 असेल डू ॲज डायरेक्टेड 3 मार्कांसाठी आणि B2 असेल स्पॉट द एरर 1 मार्कासाठी. दिलेल्या वाक्यातील चूक आपल्याला शोधायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2A या ठिकाणी रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो असा असणार आहे 18 मार्कांसाठी. यामध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज देण्यात येईल, ज्या पॅसेजचा तुम्ही अभ्यास केलेला नाही, पुस्तकाबाहेरचा पॅसेज या ठिकाणी येणार आहे. यामध्ये सुद्धा A1, A2, A3, A4, A5, A6 असे 6 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कासाठी येतील. क्वेश्चन बी समरी रायटिंगवर येणार आहे 3 मार्कांसाठी. यामध्ये दिलेल्या एक्स्ट्रॅक्ट जो की अनसीन पॅसेज आहे त्याची समरी लिहावायची आहे व या समरीला सुटेबल टायटल द्यायचे आहे. याला 3 गुण आहेत. त्याच्यानंतर सी प्रश्न येणार आहे माइंड मॅपिंगवर. हा 3 मार्कांसाठी प्रश्न असणार आहे. यामध्ये दिलेल्या टॉपिकवर तुमच्या कल्पनेनुसार माइंड मॅप काढायचा आहे. यानंतर मित्रांनो सेक्शन 2 पोएट्री अँड ॲप्रिशिएशन असं असणार आहे. यामध्ये क्वेश्चन 3A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो 10 मार्कांसाठी ही अभ्यास केलेली पोएम सीन पोएम या ठिकाणी येणार आहे. यामध्ये A1, A2, A3, A4, A5 असे प्रत्येकी 2 मार्काला 1 असे 5 प्रश्न येतील 10 मार्कांसाठी. A1 मध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 मध्ये इंटरप्रिटेटिव्ह ॲनालायसिस, A3 पर्सनल रिस्पॉन्स, A4 पोएटिक डिव्हाइस आणि A5 मध्ये तुम्हाला 2 ते 4 ओळी कंपोज करायच्यात. छोटी कविता लिहायची आहे, ती क्रिएटिव्हिटीवर आधारित प्रश्न आहे. बी प्रश्न येणार आहे ॲप्रिशिएशन 4 मार्कांसाठी. सीन पोएमचा एक्स्ट्रॅक्ट दिला जाईल, त्याचं ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर सेक्शन 3 मध्ये बघूया रायटिंग स्किल्समध्ये काय आहे. क्वेश्चन 4 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बिलो 16 मार्कांसाठी. यामध्ये क्वेश्चन ए ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन या तिन्हीपैकी 1 सोडवायचा आहे 4 मार्कांसाठी. बीमध्ये ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या तिन्हीपैकी 1 सोडवायचा आहे. सीमध्ये स्पीच किंवा कॉम्परिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज या तिन्हीपैकी 1 सोडवायचा आहे 4 मार्कांसाठी. आणि डी प्रश्नामध्ये रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि ॲपील याच्यापैकी तिन्हीपैकी 1 सोडवायचा आहे 4 मार्कांसाठी. मित्रांनो यानंतर सेक्शन 4 लिटररी जॉनर नॉव्हेल 16 मार्कांसाठी. यामध्ये क्वेश्चन 5A येणार आहे कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स 4 मार्कांसाठी. यामध्ये पहिला प्रश्न क्वेश्चन 1 ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ नॉव्हेल 2 मार्क्स. दुसरा प्रश्न ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल 2 मार्क्स. हे दोन्ही 2-2 मार्कांसाठी आहे. या ठिकाणी मात्र प्रश्न विचारताना MCQ, मॅच द कॉलम्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल या प्रकारचे प्रश्न येणार आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये 1 नंबरमध्ये जर MCQ आलं तर 2 नंबरमध्ये लगेच MCQ येणार नाही, तिथं बदलून येईल, मॅच द कॉलम्स येईल किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर येईल. 1 आणि 2 मध्ये क्वेश्चन टाईप बदलणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि यामध्ये स्पष्ट सूचना दिलेली आहे की ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड, ॲक्टिव्हिटी रिपीट होऊ नये.
क्वेश्चन 5A हा 4.1 या घटकावर आधारित असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, क्वेश्चन 5A हा 4.1 या घटकावर आधारित असणार आहे. क्वेश्चन 5B आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. 4 मार्कांसाठी. यामध्ये प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर्स याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसे की पहिला प्रश्न डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस 2 मार्कांसाठी. दुसरा प्रश्न इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय 2 मार्कांसाठी. असे 2 प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. क्वेश्चन 5B हा लक्षात ठेवा 4.2 या चॅप्टरवर आधारित असेल. सी प्रश्न आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो 4 मार्कांसाठी. यामधला पहिला प्रश्न डिस्क्राईब किंवा एक्सप्लेन किंवा कंपेअर या प्रकारचा 2 मार्कांसाठी. दुसरा प्रश्न इंटरप्रिट, नॅरेट या प्रकारचा 2 मार्कांसाठी. लक्षात ठेवा क्वेश्चन 5C हा 4.3 या घटकावर आधारित असेल. यामध्ये डी क्वेश्चन आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो 4 मार्कांसाठी. यामध्ये पहिला प्रश्न डिस्क्राईब, एक्सप्लेन किंवा कंपेअर हा 2 मार्कांसाठी. दुसरा प्रश्न इलस्ट्रेट, इंटरप्रेट, जस्टिफाय, फाइंड, नॅरेट या प्रकारचा येणार आहे 2 मार्कांसाठी. आणि हा प्रश्न क्वेश्चन 5D हा प्रश्न लक्षात ठेवा चॅप्टर नंबर 4.4 या घटकावर आधारित असेल. मित्रांनो, वरील प्रकारे प्रश्न येणार आहेत. सर्व प्रश्न आपण बघितलेले आहेत. यामध्ये आता सेक्शन वाईज बघूया कोणतं सेक्शन किती मार्कांना आहे. प्रोज सेक्शन याच्यावर 34 मार्क्ससाठी 34 मार्कांसाठी प्रश्न येणार आहेत. पोएट्री या सेक्शनवर 14 मार्कांसाठी प्रश्न येणार आहेत. रायटिंग स्किल्स या सेक्शनवर 16 मार्कांसाठी प्रश्न येणार आहेत. तर नॉव्हेल या सेक्शनवर 16 मार्कांसाठी प्रश्न येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 80 मार्कांची प्रश्नपत्रिका असेल. थँक्यू.